हिमेश हिमेशचा पहिला बॉल बाईची चेतन मित्र तिथे आपली मॅच चालूच आहे ना, बरोबर आहे का नाही? आता आपण मस्त सुखाने खेळतोय, सगळं मस्त व्यवस्थित चालू आहे, निसर्ग पण मस्त आहे, काय प्रश्नच नाही, कसला त्रास नाही, काय नाही, आपण जगतोय पण व्यवस्थित, बरोबरच आहे ना? हा, सरकारचं म्हणणं आहे की इथे वाढवण बंदर बनवणार. वाढवण बंदर विषयी तुला काय वाटतं ते मला सांग जरा. सरकारचं फक्त एकच आहे का आपल्या हद्दीमध्ये वाढवण बंदर नको, कारण आपण आगरी कुणी लोक आहेत ना, जाम खुश आहेत आपल्या. बरोबर आहे, म्हणजे आहे तसं राहिलं पाहिजे, काय गरज नाही विकासाची. विकास झाला तेवढं खूप झाला असंच बोलायचं आहे ना. हा, विकास झाला तेवढं बरोबर आहे. शिरक आता कोणाची मॅच चालू आहे? आपलीच चालू आहे ना? बाबू काय त्या दुबे आणि कोया किंग कडनं 1000 रुपये. एक षटकार ढोकला तर त्या 1500 रुपयाची राशी तुषार निजायच्या खिशात जाईल. विजय पाटील साहेब म्हणजे 500 रुपये. विजय पाटील साहेब 500 रुपयाचं पारितोषिक आणि कोया किंग यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक तुषार निजाईसाठी. 26 फटका आणि शेवटचा चेंडूवरती फटका होता, परंतु दुसरा विकेट. इस 6 रन से 50 भी पूरी हो चुकी है. तुषार निजाई सो मच. जबरदस्त बैटिंग का नजारा यहाँ पर दिखाई देते हुए. देखा जाए तो 4 ओवर तक खाली 37 रन बोर्ड पर लग चुके थे और उस वक्त तुषार
उसके बाद जो पारी खेली है तुषार निधरा ने, कमाल की बैटिंग यहाँ पर दिखाई देते हैं बैक टू बैक। और आखिर तक देखा जाए तो ड्राईव्ह करत असताना समोर फटका सजवलाय. एफर्ट चांगले दर्शवलेत फॉलो थ्रू मध्ये साहिलने, परंतु ते एफर्ट्स वर जबाबदारी स्वीकारणं गरजेचं आहे. जबाबदारी आहे आता कुठल्या तरी खेळाडूला ती स्वीकारणं गरजेचं आहे. आणि हा बॉल चाललाय प्रथमच्या बॅटमधनं बॉल बाउंड्री लाईनच्या मध्ये. साहिलचा पुढचा बॉल इथे मिस टायमिंग झाला. क्षेत्ररक्षक बॉल खाली आनंदाची मार्गवरती ओव्हर दिली की साहिल प्रत्येक षटकांमध्ये 5 षटके बाकी आहेत. बॉलर तयार बॉल चाललाय परंतु डीप खेळाडू आहे. एखादा खेळाडू जबाबदारी स्वीकारणं गरजेचं आहे. अडचणीमध्ये सापडली टीम मंगलमूर्ती. मॅच आहे टेमीपाड्यात, पण आल्यात चिकलडोंगरीवरनं, लक्ष अजूनही बरोबर ना? युट्यूबवर आहात तुम्ही, डायरेक्ट युट्यूबवर काय सांगायचं आहे का? हा काय नाही ना, फक्त वाढवून बंद रद्द रद्दच पाहिजे ना? रद्दच आहे ते, रद्दच आहे का? रद्दच आहे. सही. परंतु यावेळी जर पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर आहे, पण हेच वळून दर्शवतात वाईटचा सिग्नल करतायत. आणि या वाईटच्या सिग्नल धावसंख्या अवंत रीतीने एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचतो 20 आकड्यावर. उडवण्याचा प्रयत्न. आता हा बॉल चाललाय गॅप मध्ये आणि गॅप मध्ये जात असताना सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा लाय सिक्सर. प्रयत्न ते करायला हवे. प्रयत्नांनी परमेश्वर असं देखील मानलं जातं. तुमच्या लहान प्रयत्नाला देखील वळ बघ होय. भाव खायलाच पाहिजे. साई गणेश टीम बरोबर आहे. आता आवाजा वरती हात करा. साई गणेश टीम, साई गणेश टीम. नमस्कार, मी आगरी युट्यूबर. मला इकडे खास बोलावलाय साई गणेश टीम यांनी. आगाशी टेमीपाड्याचे मॅच चालू आहे, तर मला वाटते 2 शब्द माझं मयूर आणि साई गणेश टीम तुम्ही 2 शब्द बोलावे असं मला वाटतं. बोला. आता आम्ही दरवर्षी हा लहान मुलांचा गाव कप खेळतो, बरोबर आहे. तर आम्ही दरवर्षी म्हणजे रनरअप असतो. रनरअप असता तुम्ही? दरवर्षी रनरअप. जबरदस्त. पण यावर्षी आमच्या टीमने जरा अलग एफर्ट दाखवला आहे आणि आमची टीम 2 मॅच जिंकून फायनलला पोहोचलेला आहे. तर आमचा हाच प्रयत्न असणार आहे की आम्ही जास्तीत जास्त एफर्ट लावून फायनल जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे टाइम आहे तुम्हाला. हो, आता ही सेमीफायनल चालू आहे. आता याच्यानंतर फायनल होणार आहे. तर आम्हाला कसंही करून टॉस जिंकून आम्हाला जे डिसाइडेड आहे, जे आम्हाला बॅटिंग करायचे आहे, ते बॅटिंग घेऊन आम्हाला त्या निर्णयावर ठाम राहून चांगला प्रयत्न करायचा आहे आणि आम्हाला यावर्षी कप आमच्या नावी करायचंच आहे कसंही करून. अरे वा वा वा, जबरदस्त जबरदस्त. असं पण शनी मंदिर आहे आपल्या इथे, ते एक शनिदेवाचं नाव होऊन जाऊ दे, बरोबर आहे ना? शनेश्वर महाराज की जय. श्री 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 शनेश्वर महाराज की जय. संयुक्त लढतोय भरपूर केली होती आणि आता इथं पडताना लागेल. विकेटचा होईल फायदा खेळाडू जिग्नेशला. आता बॅक टू द पवेलियन मध्ये जावं लागेल. हरणारच आहे तुम्ही. विकेट स्वरूपात
होतोय बॉलर तयार. जीत चांगली कामगिरी करतोय या षटकामध्ये. धावा तर जास्त प्रमाणामध्ये खर्च केला. बॉल उडवण्याचा प्रयत्न बॉलला केलाय. थोडस खाली बॉल राहिला त्यानंतर खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि 12 बॉल मध्ये विजय होण्याचा 44 मोठं लक्ष आहे. परंतु ते सोपं होईल काही देखील इथून पाहायचंय. साहिल आहे षटक क्रमांक हाताळण्याकरता 5वा संयोगच्या. त्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे. 1-2 कमी नाहीये. सर्व बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये स्वरूपात. षटक क्रमांक 5 हे प्रगती पथावरती आहे. बॉलर तयार. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करत असताना पट्टा सजवला आपण खेळपट्टीवरती लाईनअप करा. चला श्री गणेश आणि साई गणेश. तुषार थांबायचं. तुषार थोडंसं थांबायचं आहे. या ठिकाणी चर्चा केली जाईल. तुषार संघ सर्वप्रथम संघ फायनल मध्ये जात. बाबा तुम्हाला विनंती आपण जाऊन खुर्चीवरती बसायचं आहे. माझे पाय दुखतात तुम्ही उभे राहिले तर मॅच या ठिकाणी थोडंसं परिस्थिती कठीण होती. 4 ओव्हरमध्ये फक्त 37 धावा झाल्या होत्या फलकावरती आणि त्यानंतर 12 चेंडूमध्ये तब्बल 50 धावा तुमच्या संघाने कुठले आणि तुमची त्या धावा कुठेतरी या ठिकाणी उपयोगी पडल्या. काय सांगशील अंतिम सामन्यामध्ये पोहोचल्याबद्दल आणि मॅन ऑफ द मॅच जर्सी तुला या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये मिळालाय त्याबद्दल काय सांगाल? खरं तर वाटलं नव्हतं, प्रॅक्टिसमध्ये नव्हतं की एवढी चांगली बॅटिंग होईल. ग्राउंडवर आज पहिल्यांदा बॅटिंग केली आणि टीम तर खूप चांगली केली आहे. कारण की जिकायची मॅच होती फायनल. जेव्हा जिंकलेल्यांची लागली तेव्हा 2 बॉल 1 पिऊच्यातून निघाले नाही, परंतु मी दाखवले की आम्ही येणार फायनल. आणि ज्यावेळेस परिस्थिती खराब होती त्यावेळेस मनामध्ये काय होतं ते स्कोर होतच नव्हते. कोणाच्या बॅटिंगमधनं मोठ्या धावा पटकावते येत नव्हते आणि ज्यावेळेस इथून वारंवार बोलत होती की शेवटची 2 षटकामध्ये 25 ते 30 धावा कुटण्याची गरज आहे आणि त्यावेळेस समोरचा खेळाडू सुद्धा त्याच्या बॅटमध्ये मोठे फटके येत नव्हते. त्यावेळेस तुझ्या मनामध्ये काय वाटत होतं आणि ज्यावेळेस 50-30 करावे लागतील दोन्ही आणि त्याच्यानंतर हे पण सांगायचं आहे की 1 का डबल करून दाखवलं म्हणजे 25 हव्या होत्या आणि 50 करून दाखवल्या, त्याबद्दल काय सांगशील? तर मी रिंकूची ओव्हरसाठी थांबलेला की ही ओव्हर जाऊ दे. त्याच्यानंतरची नेक्स्ट ओव्हर पतूची होती ती त्याच्यासोबत मी पहिल्यांदा पण खेळलेलो, तेव्हा पण 6 मारलेले म्हणून मी खेळलो त्याच्यात. वेल डन ऑल ओव्हर. कॉंग्रॅच्युलेशन. मॅन ऑफ द मॅच मिळाल्याबद्दल, फायनलमध्ये प्रवेश केल्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन. लगेचच आपण लाईनअप करून घ्यायचं दोन्ही संघाला विनंती. श्री गणेश संघ चला आणि फायनलसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. मैदानामध्ये लाईनअप करायचं आहे. चला श्री गणेश संघाचे सर्व खेळाडू मैदानामध्ये लाईनअप आणि साई गणेश संघाचे सर्व खेळाडू लाईनअप. हे नाचा आज सांगतो तर मित्रांनो मला इकडे बोलवा टीव्ही पाड्यामध्ये खास इथे शूटिंग करत हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. बघतो इथे कसं रिॲक्शन आहे. जवळजवळ फायनलची मॅच आहे आता. आकाशी टेमीपाड्यामध्ये इथे आहे मी. मला वाटते दोन्ही फायनल्स आहेत इकडे आणि आजूबाजूला बघू शकता फायनल्स दोघं पण तिथे उभे. यांच्याच मॅच होणार दोघांमध्ये, बरोबर आहे ना? धन्यवाद धन्यवाद. हे इकडे बघा रे, इकडे बघ. वासुदेवजी मेहर यांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. 2 कर्णधार आपण पुढे या स्पर्धेसाठी निश्चित लाभलेले त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये हात स्वागत असेल. धन्यवाद. सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत असतात. तुम्ही करा पटकन. विश्राम. एक साथ सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगल
केला जातो. चला टॉस या ठिकाणी केला जाईल. छापचा कॉल आहे आणि छाप आलाय. टॉस जिंकलाय श्री गणेश संघाने. बाबांना विनंती असेल आपण खुर्चीवरती जाऊन विराजमान व्हायचं आहे. टॉस जिंकला साहिल. काय निर्णय असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय निश्चित. समोर संघ आपण पाहिलं तर वन साइड आजच्या दिवसामध्ये पाहायला गेला तर फायनल मध्ये पोहोचला गेला आहे. तुमचा प्रवास खडतर होता. आता मात्र त्यांच्या समोर बॅटिंग करत असताना किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? 70 पर्यंत 6 षटकांचा ओव्हर आहे. तर 6 षटकांच्या ओव्हर मध्ये 70 पर्यंत पोहोचण्यासाठी आता कोणता बॅट्समन असा वाटतो की तो फलंदाज या मॅच वरती या अंतिम सामन्यामध्ये आपल्या बॅटिंगने जलवा दाखवेल? आयुष आहे, तुषार आहे आणि शेखर आहे. आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर तुमचा प्रवास थोडासा खडतर होता. इथपर्यंत कसं पोहोचलाय, कसं वाटते आणि समोरच्या संघाला कोणत्या पद्धतीने चॅलेंज करा? या मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा असेल. साई गणेश संघाचा कर्णधार. टॉस तुमच्या वतीने लागलेला नाही, टॉस तुमच्या वतीने लागला असता काय निर्णय असता? आमची पण बॅटिंग कॉलच्या आधी तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही त्यांना 50-40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. एक प्रश्न असा की सकाळपासून तुमचा जो वन साइड ज्या पद्धतीने संघ तुमचा अंतिम फेरीमध्ये दाखल झाला आहे, कसं वाटते आणि समोरच्या संघाला कोणत्या पद्धतीने चॅलेंज कराल? खूप चांगलं वाटते. टीमची पूर्ण मेहनत आहे. आता बघूया फायनल मध्ये काय ते. मॅच साठी खूप खूप शुभेच्छा असतील. 6 ओव्हरचे मॅच आपल्याला पाहायला मिळतात. 6 ओव्हरच्या मॅच मध्ये आपण पाहायला षटकांचा सामना राहील आणि या 6 षटकाच्या सामन्यामध्ये आपण फायनल मॅच ही पाहणार आहोत. फायनल मॅच एका बाजूने श्री गणेश टीम आहे तर दुसऱ्या बाजूने साई गणेश टीम आहे. तर कुठला संघ जिंकेल हे देखील आपण इथून पाहायचंय. तर महत्वाचा मॅच आहे, फायनलची मॅच. मागच्या वर्षी सरांनी या टीमने आपलं नाव कोरलेलं होतं, परंतु या वर्षी नवीन आपल्याला पाहायला मिळेल. कुठला संघ असेल हे देखील आपल्याला इथे पाहावं लागेल. मी आता जे फायनलिस्ट आहेत साई गणेश टीम यांचे सल्लागार यांच्याशी आता बोलतोय. तर साई गणेश टीम तुम्ही आता काहीतरी मला सांगितलं तुम्ही टीमला. साई गणेश टीम ही कधी फायनल मध्ये आली नाही जास्त. काय बोलतोस? खूप इच्छा आहे. ही समोरची टीम पण आमचीच आहे, पण साई गणेश विन व्हावी ही खूप इच्छा आहे. आणि विन व्हायलाच पाहिजे आणि होणार. मग आपण एक जीवदानी देवीचं नाव घे. जीवदानी माते की जय. आणि आपल्या गावामध्ये शनी मंदिर आहे. शनिदेव महाराज की जय. मी आलो इथे टेंबीपाड्यामध्ये. मला म्हणजे माझे चॅनल वगैरे मोठे एवढं काय मोठं नाही, पण मित्र आणि मला तर या लोकांनी भरपूर मोठं करायला लावलं आहे. तर मला एक तुमच्याकडे सगळ्यांकडे विषय करायचा होता. आपण आगरी कोळी लोक बरोबर आहे ना? जो विकास आता झालेला आहे त्या विकासामुळे आपल्या काही एवढा फायदा काही झालेला नाही, पण निसर्गाला भरपूर त्रास झालेला आहे. बरोबर आहे? तर या सरकारकडे आपण सगळे नम्र विनंती करू, एकच जिद्द, अरे आता तरी जागे व्हा सरकार. आमचे सगळेच कोळी आगरी कोळी बांधव बोलतात, कशी जाग येत नाही तुम्हाला? जाग यायलाच पाहिजे. काय नेहमी मला बरोबर का नाही? महाराज की जीवदानी माते की एकविरा माते की. एकच जिद्द, वाढवण मतदार रद्द. बरोबर ना? काय कॅच टिपलाय, अफलातून कॅच. फायनलच्या मॅच मध्ये अशी कॅचेस. रनिंग कॅच, सोपं नसते कॅचेस घेणे. संस्कार पुजारी आकाशीला टेंबीपाडा गावात, टेंबीपाडाची गावाची एकदम छान आहे. या गावात तुम्ही आले तर तुम्हाला डेकोरेशन, गणपतीचे डेकोरेशन सांगा,
किंवा इतर प्रोग्राम एक नंबर म्हणजे सर्व एकत्र होऊन करतात असं मला मी दुसऱ्या कुठल्याही गावात बघितलेलं नाही आहे. बरोबर आहे ना. जसे एकत्र करतात तशीच आज या गावात मॅचही भरलेली आहे. बरोबर आहे. लहान मुलांची मॅच आहे, सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी केलेली असते. बरोबर आहे. दरवर्षीप्रमाणे लहान मुलांची आता मॅच भरतात, याच्यानंतर मोठ्या माणसांची सुद्धा मॅच भरवतात. बरोबर आहे ना. या निमित्ताने सगळी पोरं एकत्र येतात आणि यांना एकत्र राहायची सवय लागते. बरोबर आहे ना. टेमीपाडा गाव म्हणजे काही साधं सुद्धा गाव राहिलेलं नाही आहे. बरोबर आहे ना. आता दुसरी गोष्ट अशी आहे का आपण बरोबर आहे. आता आपण आता इतके एकत्र असताना बरोबर आहे, आपण सगळे एक असताना वाढवण बंदरचा एक विषय आहे. आताच मराठी आंदोलन झालं होतं, मराठी सरकारला जाग येत नाहीये. बरोबर आहे ना. तर सरकारला जाग येण्यासाठी मराठी सगळ्या भूमिपुत्रांनी साथ द्यायला हवी. बरोबर. आता तिथेही मला वाटते भूमिपुत्र बरंच मिळले होते, त्यांनाही या वाढवण बंदरचा विरोध आहे. बरोबर आहे. तर तुम्हाला पण विरोध आहे का वाढवण बंदरचा? भरपूर विरोध आहे. कारण की जे आम्ही खातात पितात आम्ही जगतात ते मच्छीवर जगतात. म्हणजे ते गाणं आहे ना, कुठलं गाणं, कोल्यांना पोचतोय समुद्र. बरोबर ना. जे आम्हाला समुद्राची साथ आहे, समुद्रच राहिला नाही तर आम्ही जीवाचं काय करूया. बरोबर. म्हणजे ते गाण्यामध्ये असं बोललंय, दिल देवान दिल आम्हाला कौर, पीक दर्याचं रेती निघे आणि माऊर, हो ऐशी आमची शेतीवर कोल्यांना पोचतोय समुद्र. तुमच्या लक्षात आलं असेल की कोल्यांना समुद्र पोचतोय, तर या समुद्राची आम्ही काळजी घेणार, आम्ही सगळे भूमिपुत्र. बरोबर आहे ना. अरे टेमीपाडा गाव सुद्धा एकदम उभा आहे, जबरदस्त गावामध्ये आलेलो आहे मी. या टेमीपाडा भूमिपुत्राचं म्हणणं सुद्धा आहे, एकच जिद्द, अरे एकच जिद्द. या सरकारला विनंती आहे, लवकरात लवकर हे बंद रद्द करावा. बरोबर आहे का नाही. टेमीपाडा गावचा विजय असो. बोला श्री श्री शलेश्वर महाराज की, जीवदानी माते की, एकवीर माते की, छत्रपती शिवाजी महाराज की. आउट. त्या ठिकाणी ओळखू शकले नाही आणि तो पाठ सापलो त्या पद्धतीने मानायचा प्रयत्न केला. बोला शनी महाराज की. एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द. बरोबर ना. प्रयत्न झाला. डीपमध्ये खेळाडू खालवरती वेगाने आला. झाला परंतु बॅटला स्पर्श झालेला नाहीये. बाईकच्या स्वरूपात विकेट कीपरने देखील मिस केले. तयार होईल पुढे एकदा विकेट. आता स्विच हिटचा फटका चांगला आमचं आयोजन केलं ना गेल्या वर्षी ते रिव्हर्स गोलवाल्या आणि आम्ही युनिक स्टाईल काय बोलता. तुमची टीम आहे ना, बघू दाखव. साई गणेश यादव, वा वा वा, तुमची टीम आहे, फायनलला पोहोचलाय. बरोबर ना. अरे पण यू पण आहे मी पण कट केलंय इथे साई गणेश. बॉलर तयार. ओव्हर द विकेट. हा सिक्सर. आणखी पायरी लागला गेलाय. संस्कार पुजारी जर या पूर्ण इनिंगमध्ये साहिल स्ट्रॉक मध्ये टाकला होता. याला भेटायला झेलची संधी आहे. खालून मला तरी गॅप गेला तरी गेला बॉल, नंतर येऊन फुल येतो बॉल.
फायनलिस्ट टीम आहे साई गणेश टीम, त्यांना आनंद होत असताना संघ आहे, त्यानंतर रॉयल संघ आहे आणि साई कृपा संघ, या 4 संघांमध्ये भिडण येत्या 22 मार्च रोजी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मैदानामध्ये पाहायला मिळते जशी धाव पळून गणेश संघाच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की त्याला ती पाटणाची बिल्ड करताना आपल्याला पाहायला मिळतात या धावांचा चेस करताना. नंतर रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न चालू आहे. डायरेक्ट आता इथे चुकी झाली आता अजिबात आलेली नाहीये, त्याच्यामुळे अडचणीमध्ये नक्कीच सापडेल टीम श्री गणेश. कारण मागच्या 4 ते 5 वर्षापासून जेव्हापासून ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, ज्या अनुषंगाने फलंदाजी सुरू आहे, मला तर वाटते की बस काय होतं असताना 4 धावा कंप्लीट केल्या, त्या छोट्या मोठ्या गोष्टी खूप मायने लागतात. तुमच्याकडे अगोदरच बँक बॅलन्स आहे ना, तो कमी आहे आणि आता विचार करण्याकरता भाग पडेल. छक्का साई गणेश टीम उत्साहित मारलेली आहे छगडी. आणि हा सामना देखील जिंकलाय. चॅम्पियन 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 साई गणेश. आता माझा इंटरव्ह्यू घ्या, आम्ही बोलला आता फायनल जिंकणार. हे नाचा सगळे नाचा नाचा. फायनल जिंकला आम्ही. मला वाटते ए मयूर बघा नाही मी कोच. माझा ते साई गणेश टीम जिंकलेली आहे. यावर्षी माझ्या पहिल्यांदाच जिंकलेली आहे साई गणेश टीम. आणि साई गणेश टीमचे माझे कोच आहेत कोच. तर कोच तुम्ही 2 शब्द सांगू शकता? जर सांगायला गेलं तर खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी, कारण की ज्या वेळेला आम्ही अंडर 22च्या दायऱ्यामध्ये होतो तेव्हा आम्ही जेव्हा खेळायचे तेव्हा पण आम्ही रनरअप राहिलेला आहे, पण फायनल आम्ही जिंकू नाही शकले. या आधी कधी final जिंकलेलं नाही असं नाही. बोलायचं का आणि तुला? हो, आणि अच्छा. याच्या अगोदर आम्ही भरपूर वेळेला रनरअप होते, प्रयत्न केला, भरपूर वेळा झालेला आहे. प्रयत्न केला होता, परंतु आम्ही आज फायनल पर्यंत पोहोचले. आणि जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होता की आम्ही चांगला एफर्ट दाखवला आहे, बरोबर, आणि बरोबर. ते प्रयत्न करताना आम्ही आज कप फायनल घेतलेला आहे. टीम धनंजय संघाचा कर्णधार भावेश निजाई, टीम रॉयल संघाचा कर्णधार हितेश मांगेला, टीम साई कृपा संघाचा कर्णधार सिद्धेश पाटील आणि टीम साईनाथ संघाचा कर्णधार दिनेश मांगेला. या 4 संघांमध्ये आपल्याला याच मैदानावरती 22 मार्च रोजी परत भिडत होणार आहे. हात आपण या ठिकाणी रामायण पाहिलं, आता महाभारत अजून बाकी आहे. तो महाभारत येत्या 22 मार्च रोजी आपल्याला पाहायला मिळणार आहे. साई गणेश टीम जिंकलेली आहे. सगळी टीम उत्साही आहे आणि डान्स करणार सर्वांना.
आणि त्यांचा आभार असेल. सचिन मांगेला या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा या स्पर्धेमार्फत आभार असतील. त्यानंतर चला प्रवीण मांगेला आपले 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी. त्यानंतर आपण पाहायला गेलं तर बहुजन विकास आघाडी कार्यकर्ते माजी ग्रामपंचायत सदस्य मिलिंदजी वैती यांनी आपल्याला प्रथम पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलेले यांच्या मार्फत. सेकंड प्राइज आपल्याला बहुजन विकास आघाडी कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य मनीष निजाई यांच्या मार्फत देण्यात आलेले आहे. आणि वीरा हॉटेल या करायचं आहे.